नमस्कार. आज आपण दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते रेसिपीला. 1 कप इथे पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. तर इथे मला एकत्र 1.5 कप पाणी लागलं आहे. आधी मी 1 कप घातलं आणि नंतर अर्धा कप, तर 1.5 कप पाणी घातल्यानंतर हे असं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आणि यामध्ये घालण्यासाठी आता आपण भाज्या परतूया. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं, कढीपत्ता घातला, यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये किसलेलं आलं घातलं आहे आणि आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. यामध्ये इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, टोमॅटो, याबरोबरच इथे गाजर बारीक चिरून घेतलं आहे. या सगळ्या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. तर इथे भाज्या सॉफ्ट झाल्यात. आता ह्या आपल्याला आपण तयार करून ठेवलेल्या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. सगळं मिक्स करूया. आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती 1 चमचा तेल घातलं आहे. 1.5 ते 2 चमचे पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, जाडसरच तयार करून घ्यायचं आहे. यावरती आता झाकण ठेवून एका बाजूने भाजून घेऊया. 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर हे वरून पहा ड्राय झालं आहे. झाकण काढून हे आता आपण उलटून घेऊया. आणि आता ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. दोन्ही बाजूने खरपूस असं भाजलं गेलं आहे. काढून घेऊया. तर झटपट असा टेस्टी नाश्ता तयार होतो. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. खूपच मस्त झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. टोमॅटोच्या चटणीबरोबर मी हे सर्व केलं आहे. तर ही होती आपली कमी वेळामध्ये तयार होणारी टेस्टी नाश्त्याची रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. रवा जाड किंवा बारीक कोणताही तुम्ही घालू शकता. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, किसलेलं आलं घातलं आहे, यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आंबटपणासाठी इथे दही न वापरता 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे. पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटीच पाणी लागणार आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे. घट्टसर असंच आपल्याला हे हवं आहे. हे आपलं मिश्रण तयार झालं आहे, पाहू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जो रवा आहे तो फुलेल आणि तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं, पाव चमचा मोहरी घातली, यानंतर पाव चमचा जिरं घातलं आहे आणि इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. याबरोबरच हिरवी मिरची घेतली आहे. पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे. सगळं छान परतून घ्यायचं आहे. तर ही आपली फोडणी तयार झाली आहे. गॅस बंद केला आहे.
हे जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते सुद्धा आधीपेक्षा घट्ट झालं आहे, रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे आता परफेक्ट आहे. आता आपण जी फोडणी तयार केली होती ती यामध्ये काढून घ्यायची आहे. फोडणीमुळे ही रेसिपी आणखीनच खमंग होते. फोडणी ऑप्शनल आहे, फोडणीशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. यामध्ये आता पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, यामुळे रेसिपी हलकी व्हायला मदत होईल. सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं आहे. सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनोस फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. आता याचे आपण अप्पे बनवणार आहोत, तर इथे मी गॅसवरती अप्पे पात्र ठेवलं आहे. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. कमी तेलामध्ये होणारा खूप मस्त असा नाश्ता आहे. तेल पसरवून घेऊया आणि आता यामध्ये पीठ घालायचं आहे. यावरती आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घेऊया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. झाकण काढून पाहूया. तर हे भाजले गेलेत. उलटून घेऊया आता. झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनसुद्धा हे भाजून घ्यायचेत. 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूनसुद्धा भाजून घेतलेत. पाहूया तर मस्त असे टम्म फुगलेले अप्पे तयार झालेत. खूप मस्त दिसत आहेत. तर नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे झटपट तयार करू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. तर ही होती आपली दुसरी रेसिपी. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करा किंवा कुठल्याही चटणीबरोबर सुद्धा हे खूपच मस्त लागतात. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. दोन्हीपैकी कुठली रेसिपी जास्त आवडली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.